रामकृष्ण आहे मित्रांनो. आज मी काशी या गावात आहे. आमच्या गावापासून एक 5 किलोमीटर अंतरावर गाव आहे आणि तिथे श्री गणेश मंडळ काशी गणेशरायाचं जे पूजन झाले त्या ठिकाणी मी जाताना पाहिलं तर मला काहीतरी एक वेगळं दिसलं, कारण इथे मुस्लिम बांधव हिंदू बांधव एकत्र होते. जाऊन बघावं तर म्हटलं काय चाललंय, तर तिथे जे महाप्रसाद आहे आज गणपतीचा, त्या महाप्रसादाला येथील सर्व मुस्लिम बांधवांनी हे तांदूळ, डाळ, गूळ, तेल काय जे असेल महाप्रसादाचं परिपूर्ण साहित्य ते त्यांनी दिलं होतं. मी येऊन इथे चौकशी केली तर त्यांनी मला काही शब्दात सांगितलं ते चाचात सांगतील. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. मित्रांनो, हा शब्द सलाम याचा अर्थ हे ईश्वर आहे, युनिवर्स, हे ईश्वर जात्या आम्हा सर्वांच्यावर तुझी कृपा असू दे, तुझी अभिलाषा असू दे, आम्ही तुझ्या आणि पवित्र विचारानं आम्ही एकत्र असू देत, हाच अर्थ अभिप्रेत. आणि आमच्या सगळ्यांच्यात एकोपा, सलोखा, सामंजस्य असावे अशी ही प्रार्थना आहे. आणि युनिव्हर्स मध्ये तुम्ही जे जे पाठवाल, जे जे मागाल ते युनिव्हर्स आपल्याला देतच असतो. कोणी अल्लाह म्हणेल, कोणी राम म्हणेल, कोणी प्रभू म्हणेल, कोणी ईश्वर म्हणेल. बरोबर आहे. तर ह्या पाठीमागचा एकच अर्थ निघतो की आपण एकोप्याने, सलोख्याने एकमेकाशी मन दूषित नसावी, एकमेकाशी नजर दूषित नसावी, एकमेकाचे विचार दूषित नसावे, हा अर्थ यातून काढायचा आहे. ह्यापूर्वी सकल मराठा ह्या संदर्भात काशीमध्ये जे साखळी उपोषण केलं होतं त्यावेळेचा संदर्भ देऊन सांगतो की त्यावेळेला सुद्धा साखळी उपोषणाने द्वारे तीन चार माणसं एका वेळेला बसून त्यांनी रोजा हा पवित्र मुस्लिमांमध्ये मानला जातो, तर रोजा धरून त्यांनी तिथे त्या स्टेजवर बसले होते. आणि मग मराठी माणसांनी त्यावेळेला शक्यतो 6,000 जास्त कॉन्ट्रीब्युशन होतं. त्याने आम्हाला संध्याकाळच्या वेळेला लवकर नमाजीला पाठवलं आणि उपासाचे टायमिंग आम्ही गाठलं. तर हा एकोपा एकत्र चांगल्या पद्धतीने असावा आणि मन कुणाची कलुषित नसावी, हाच उद्देश निघतो. एकमेकाला समोर जाऊन एकोप्याने काम केलं तर कुठल्याही कार्यक्रमाला खूप उत्तुंग प्रतिसाद मिळतो. हेच एवढं मी बोलून आणि ह्या वाक्यात सुरुवातीला मला श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या स्मृतीचं अभिवादन करायचं होतं, परंतु त्या गडबडीत माझ्याकडून ते राहून गेले. ही चुकी सगळ्यांनी मला माझी चुकी स्वीकारावी आणि माझ्या बोलण्यात अजून प्राबल्य यावं, अजून सुसूत्रता यावी यासाठी प्रार्थना करावी. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. आणि ह्याबद्दल मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व काशी ग्रामस्थ आणि मुस्लिम समाजांच्या वतीनं मी माझं वैयक्तिक त्यांना आभार मानतो. आरक्षणाला प्रतिसाद सरकारने देऊन आरक्षण लवकर मंजूर झालं. त्या रात्री अन्नधान्य जाणार होतं, मात्र आता त्यांना आम्हाला आरक्षणच मिळाल्यामुळे त्यांनी जे केलेलं दातृत्व दाखवलेलं हे